प्रेमामध्ये एकदा गुंतला ना, तुझंही जसं या महुळाच्या माशा मध तयार करतात ना, किती कष्टाने मध तयार करतात आणि सहज स्वार्थी माणसं त्या ठिकाणी येऊन झाडून नेतात, अगदी त्या प्रकारे तुझी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंद माशी मोहळा रे कैसा रचिला छंद झाडून नेला फुकटची वेरू कैसा परी होईल तुला उपदेश मानो सागरी गुंजनाया जाय श्रीगुरु देहा तुला पलाची सुखी गंगा किती गोड उदाहरण आहे नाही का. आणि खरोखर आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरणात आणलं ना तर खरंच गोड आहे. या परमात्मा इतकं गोड काहीच नाहीये. असं वाटतं की घरी जाऊ नये. किती लोकांचा अनुभव हात वर करा बरं. असं वाटतं का घरी जाऊ नये म्हणून. मग चला आमच्या सोबत येत आहे ना. म्हणणं सोपं आहे. तुकोबा आहे म्हणतात बोल बोलता वाटे सोपे. बोलायला सोपं आहे पण संसार हा सुटत नाही. हा संसार आपण सोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो आपल्याला सोडत नाही. म्हणून हा जो दुःख रूप संसार आहे, एक महारोगाचं रूप त्याने आपल्यामध्ये धारण केलेलं आहे. आणि या रोगापासून मुक्तता करायची आहे. एवढंच नव्हे तर जे संचित कर्म आहे, पाठीमागे जे आपल्याला साचलेलं अनंत जन्मापासून जे पाप कर्म आपलं साचलेलं जे आहे ना, त्यातूनही मुक्तता करायची. किंवा जे क्रियमान आहे सध्याच्या काळामध्ये आपल्या हातून जे पाप कर्म किंवा चांगलं कर्म घडतं ना, अगदी त्यातूनही सुटका करायची आहे ना. आणि त्याही पेक्षा जे आपला प्रारब्ध देवाने घडवून ठेवलेला आहे, अगदी त्यातूनही आपल्याला सुटका जर करायची असेल तर तुकोबर आहे प्रथम चरणातून सांगतो. Thank you.